नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपण व्यावसायिक संस्थांचे प्रकार भाग 1 या प्रकरणामधील संयुक्त भांडवली संस्थेचे असणारे प्रकार म्हणजेच कंपन्यांचे प्रकार याविषयी माहिती पाहणार आहोत. लास्ट व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपण विद्यार्थी मित्रांनो कंपनी म्हणजे काय, कंपनीचे असणारे वैशिष्ट्ये किंवा संयुक्त भांडवली संस्था म्हणजे काय, त्यांचे असणारे वैशिष्ट्ये, व्याख्या, त्यांचे असणारे गुण आणि त्यानंतर असणारे कंपनीचे असणारे दोष किंवा संयुक्त भांडवली संस्थांचे असणारे दोष याविषयी माहिती घेतली होती. या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपण कंपनीचे प्रकार जर बघितले, आपण एक आपल्याला चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये कंपनीचे प्रकार म्हटलेला आहे की चार्टमध्ये सुरुवातीला दिलेला आहे 3 प्रकार सांगितलेले आहेत की ज्यामध्ये राजयोजनेनुसार स्थापन झालेल्या कंपन्या, की राजे महाराजा होते पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्याला म्हणले की राजयोजनेनुसार स्थापन झालेल्या कंपन्या. त्यानंतर विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या, की विशेष असं स्पेशल कायदा, विशेष कायदा असतो त्या कायद्याने स्थापन झालेल्या असणाऱ्या कंपन्या. आणि त्यानंतर नोंदविलेल्या कंपन्या म्हटलेल्या आहे की नोंदविलेल्या कंपन्या. आता नोंदवलेल्या कंपन्यांमध्ये परत 2 भाग पडतात. पहिला जो भाग आहे तो मर्यादित कंपनी आणि दुसरा जो भाग आहे तो पहिला अमर्यादित कंपनी आणि दुसरा जो आहे तो मर्यादित असणारी कंपनी. त्यानंतर मर्यादित कंपनीमध्ये परत 3 भाग पडलेले आहेत की पहिला काय सांगितलेले, हमीने मर्यादित कंपनी. त्यानंतर दुसरा प्रकार हमीने व भागांनी मर्यादित कंपनी आणि तिसरा त्यामध्ये भागांनी मर्यादित कंपनी. भागांनी मर्यादित कंपनी यामध्ये परत 2 प्रकार पडतात विद्यार्थ्यांनो, की भागांनी मर्यादित कंपनी म्हणजे भाग म्हणजे शेअर्स, की त्या मर्यादित असणाऱ्या कंपनीमध्ये 2 भाग पडतात, की पहिला सार्वजनिक कंपनी आणि दुसरा खाजगी कंपनी. मुख्यतः आजच्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपण सार्वजनिक कंपनी म्हणजे काय आणि खाजगी कंपनी काय, खाजगी कंपनी कशाला म्हणायचं, सार्वजनिक कंपनी कशाला म्हणायचं याच विषयी आपण माहिती पाहणार आहोत. भागांनी मर्यादित कंपनी, या भागांनी मर्यादित कंपनीचे पुढील 2 प्रकार आहेत, की जसं पहिला आपण बघूया खाजगी मर्यादित कंपनी. या अगोदर खाजगी मर्यादित घेतलेला आहे की खाजगी प्रायव्हेट, उदाहरणार्थ टाटा मोटर्स ही जी कंपनी आहे ती काय आहे, खाजगी आहे. हे बी आपल्याला ओळखता आलं पाहिजे विद्यार्थ्यांनो की खाजगी कंपन्या कोणत्या आणि सार्वजनिक कंपन्या कोणत्या. किंवा बीएसएनएल म्हटलं आपण, बीएसएनएल मोबाईल संदर्भात आपण विचार केला तर बीएसएनएल ही सार्वजनिक कंपनी आहे. किंवा रिलायन्स, आपण जी रिलायन्स आपण कार्ड बघितलं आपण, रिलायन्स जिओ ही काय झाली, प्रायव्हेट कंपनी झालेली आहे. हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर खाजगी मर्यादित कंपनी, की कंपनी कायदा 2013 नुसार खाजगी कंपनी अशी कंपनी की, बघा कंपनी कायदा की 2013 नुसार खाजगी कंपनी एक अशी एक कंपनी आहे की जी आपल्या नियमाद्वारे सभासदांचा भाग हस्तांतरणाचा हक्क निर्बंधित करते. बघा, खाजगी कंपनी म्हणजे अशी एक कंपनी की जी आपल्या नियमाद्वारे किंवा नियमावलीद्वारे सभासदांचा भाग हस्तांतरणाचा हक्क निर्बंधित करते. सभासदांची संख्या 200 पर्यंत मर्यादित करते. सभासदांची संख्या सुद्धा किती असेल, 200 पर्यंत मर्यादित असते. आणि तिचे भाग अथवा कर्जरोखे घेण्यासाठी लोकांना जाहीरपणे आव्हान करण्यास प्रतिबंध करते. अशा कंपनीस खाजगी कंपनी असे म्हणतात. व्याख्या लक्षात आली का, की व्याख्येवरूनच वैशिष्ट्य आपल्या पुढे आहेत. की आपलं काय व्याख्या सांगितली परत सांगतोय मी अजून एकदा, की खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी आपल्या नियमाद्वारे सभासदांचा भाग हस्तांतरणाचा हक्क निर्बंधित करते. सभासदांची संख्या 200 पर्यंत मर्यादित करते
आणि तिचे भाग अथवा कर्जरोखे घेण्यासाठी लोकांना जाहीरपणे आव्हान करण्यास प्रतिबंध करते, त्यास खाजगी कंपनी असे म्हणतात. मग या व्याख्येवरून आपल्याला खाजगी कंपनीची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. की जसं पहिलं वैशिष्ट्य काय सांगता येईल, नंबर 1 की सभासद संख्या किमान किती असली पाहिजे, 2 आणि कमाल 200 इतकी मर्यादित असली पाहिजे. बघा, फरक स्पष्टीकरण मध्ये तुम्हाला परत विचारला जाणार आहे की सार्वजनिक कंपनी आणि खाजगी कंपनी. तर त्यावेळेस आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 सभासद तर जास्तीत जास्त 200 सभासद असतात. दुसरं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल, वसूल झालेले भागभांडवल कमीत कमी 1 लाख असावे. वसूल झालेले भागभांडवल किती असावे, कमीत कमी 1 लाख असावे. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, कंपनीचे सभासद संचालक किंवा त्याचे नातेवाईक यांच्या व्यतिरिक्त इतरांकडून ठेवी स्वीकारण्यास प्रतिबंध करते. कंपनीचे असणारे सभासद संचालक किंवा त्यांचे नातेवाईक यांच्या व्यतिरिक्त म्हटलेलं आहे, इतरांकडून ठेवी स्वीकारण्यास प्रतिबंध करते. चौथं वैशिष्ट्य सांगता येईल, कंपनीचे भाग अथवा कर्जरोखे घेण्यासाठी लोकांना जाहीरपणे आव्हान करण्यास प्रतिबंध करते. आणि 5वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, सभासदांना आपले भाग इतरांना हस्तांतर करण्यावर निर्बंध घालते. की सभासदांना आपले जे शेअर आहेत, जे भाग आहेत ते इतरांना हस्तांतर करण्यावर निर्बंध घातले जातात. की वर सांगितलेल्या सर्व अटींची पूर्तता खाजगी कंपनीने केली पाहिजे. यापैकी कोणत्याही एका अटीची पूर्तता झाली नाही तर कंपनीस सार्वजनिक कंपनी असे म्हटले जाईल. म्हणजेच वरील ज्या अटी आहेत, 5 अटी, त्या प्रत्येक खाजगी कंपनीने पूर्ण करणं आवश्यक आहे. खाजगी कंपनी ही मर्यादित कंपनी असल्यामुळे आपल्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित हा शब्द जोडला पाहिजे किंवा जोडला जातो. खाजगी मर्यादित कंपनी ही भागांनी मर्यादित कंपनी, हमीने मर्यादित कंपनी किंवा अमर्यादित कंपनी असू शकते. हे झालं खाजगी कंपनीची असणारी व्याख्या आणि वैशिष्ट्ये. दुसरा जो प्रकार आहे तो सार्वजनिक कंपनी. सार्वजनिक कंपनी म्हटलेला आहे की कंपनी कायदा 2013 नुसार जी कंपनी खाजगी कंपनी नाही ती सार्वजनिक कंपनी होय. बघा व्याख्या काय सांगितलेली आहे, एकदम छोटीशी व्याख्या, की जी कंपनी खाजगी कंपनी नाही ती सार्वजनिक कंपनी होय. मग या कंपनीचे असणारे सार्वजनिक कंपनीचे वैशिष्ट्य काय सांगता येतील आपल्याला. पहिलं वैशिष्ट्य, सभासदांची संख्या कमीत कमी 7 असते. कशामध्ये, सार्वजनिक कंपनीमध्ये. आणि खाजगी कंपनीमध्ये जर बघितलं तर कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200. आणि सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 7 सभासद असावे लागतात आणि कमालच्या बाबतीत मर्यादा नसते. नंबर 2, कमीत कमी वसूल झालेले भागभांडवल हे 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असते. की कमीत कमी वसूल झालेले भागभांडवल किती असले तर 5 लाख आणि खाजगी कंपनीमध्ये किती होतं, 1 लाख होतं, हे लक्षात घ्या. किंवा इथं त्यापेक्षा जास्त म्हटलेले 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त. तिसरं वैशिष्ट्य काय सांगता येईल, सभासदांच्या भाग हस्तांतरणावर बंधने नसतात. की सभासदांच्या भाग हस्तांतरणावर बंधने नसतात. आणि चौथं सांगता येईल, ठेवी स्वीकारण्यास कोणतीही बंधने नसते. ज्या ठेवी स्वीकारते त्या सुद्धा कोणत्याही प्रकारचे बंधनं नसतात. सार्वजनिक कंपनीच्या स्थापनेसाठी कमीत कमी 7 सभासदांची आवश्यकता असते. कमाल संख्यावर कोणत्याही प्रकारचे मर्यादा नसते, बंधनं नसतात. सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 3 संचालक, सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी किती संचालक असले पाहिजे, 3 संचालक असतात. तर सार्वजनिक कंपनीच्या नावाच्या शेवटी मर्यादित हा शब्द वापरला जातो. की अशा प्रकारे आपल्याला खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी याविषयी माहिती सांगता येईल. बघा, एक कृती दिलेली आहे विद्यार्थ्यांसाठी की खालील कंपनीचे खाजगी कंपनी व सार्वजनिक कंपनीमध्ये वर्गीकरण करा म्हटलेलं आहे.
हे आपल्याला वर्गीकरण करता आलं पाहिजे की बँक ऑफ इंडिया ही कोणती झाली, सार्वजनिक कंपनी. बजाज खाजगी कंपनी, BSNL सार्वजनिक, हिंदुस्तान मशीन्स टूल्स सार्वजनिक आणि टाटा मोटर्स प्रायव्हेट म्हणजे खाजगी. हे आपल्याला मुलांना सांगता आलं पाहिजे की अशा प्रकारे आपल्याला हे कृतीमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे शेवटचा की तुलनात्मक अभ्यास म्हटलेला आहे की जसं आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी की फरक स्पष्टीकरण आपल्याला विचारलं जाऊ शकतो की त्यामध्ये खाजगी मर्यादित कंपनी आणि सार्वजनिक मर्यादित कंपनी हाही आपल्याला ठिकाणी पेजवर दिलेला आहे. पहिलं अर्थ, त्यानंतर सभासद संख्या. आता हे आपल्याला तुम्हाला बुक्समध्ये किंवा पुस्तकामध्ये आहेच, ते आत्ताचा अर्थ सांगितलेला आहे की तरी एकदा सांग परत की खाजगी कंपनी कशाला म्हणता येईल, जी कंपनी आपल्या नियमावलीद्वारे भाग हस्तांतर परवानगी देत नाही व ज्यात 200 इतके सभासद संख्या मर्यादित असते तिला खाजगी कंपनी असे म्हणतात. सार्वजनिक कंपनीची व्याख्या काय अर्थ सांगता येईल की जी कंपनी खाजगी कंपनी नाही तिला सार्वजनिक कंपनी असे म्हणतात. दुसरा आपल्याला पॉईंट काय सांगता येईल, सभासद संख्या खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 सभासद असतात तर जास्तीत जास्त 200 सभासद असतात. सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 7 सभासद असतात तर कमाल सभासद संख्येवर कोणत्याही प्रकारची बंधने नसतात. किमान भाग भांडवल म्हटलेलं आहे की खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी वसूल भाग भांडवल 1 लाख इतके असावे तर सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी वसूल भाग भांडवल 5 लाख इतके असावे. संचालक संख्या खाजगी कंपनीमध्ये किमान 2 संचालक असावे लागतात तर सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 3 संचालक असावे लागतात. त्यानंतर भागांचे हस्तांतरण की खाजगी कंपनीच्या भागाचे मुक्तपणे हस्तांतरण करता येत नाही तर सार्वजनिक कंपनीच्या भागाचे मुक्तपणे हस्तांतरण करता येतात. नाव म्हटलेलं आहे. पुढचा पॉईंट काय दिला बघा, नाव की खाजगी कंपनीत नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित असा शब्द असला पाहिजे आणि सार्वजनिक कंपनी नावाच्या शेवटी सार्वजनिक मर्यादित असा शब्द असला पाहिजे. माहितीपत्रक ही खाजगी कंपनी माहितीपत्रक किंवा माहितीपत्रकाऐवजी निवेदन प्रसिद्ध करू शकत नाही. सार्वजनिक कंपनी माहितीपत्रक किंवा त्याऐवजी निवेदन प्रसिद्ध करू शकतात. नियामक सभा व व्यवसाय प्रारंभ म्हटलेला आहे की ज्यामध्ये खाजगी कंपनीला नियामक सभा घेण्याची आवश्यकता नसते. बघा, खाजगी कंपनीला नियामक म्हणजे पहिली सभा की खाजगी कंपनीला नियामक सभा घेण्याची आवश्यकता नसते. नोंदणी दाखला मिळाल्यानंतर ही कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकते. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे की या कंपनीला नियामक सभा घेणे बंधनकारक असते. व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर ही कंपनी व्यवसाय सुरू करते. बघा, व्यवसाय प्रारंभ दाखला इथं म्हटलंय आणि इकडं खाजगी कंपनीला काय म्हटलंय, नोंदणी दाखला की नोंदणीचा दाखला रजिस्ट्रेशन झालं की ते आपला व्यवसाय सुरू करू शकते. पण इकडं व्यवसाय प्रारंभ दाखला हा सार्वजनिक कंपनीला मिळाल्यानंतरच आपला व्यवसाय सुरू करता येतो की अशा पद्धतीने तो एक फरक स्पष्टीकरण आहे. पुढचा एक दिलेला आहे, एकल व्यापारी व्यवसाय, भागीदारी संस्था, अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसाय, सहकारी संस्था किंवा कंपनी किंवा प्रमंडळ. तोही आपल्याला फरक स्पष्टीकरणमध्ये या दोन्हीपैकी विचारला जाऊ शकतो. त्याचाही विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे की अशा प्रकारे आजच्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपण कंपनींचे असणारे प्रकार आणि तुलनात्मक अभ्यास याविषयी माहिती घेतलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा भाग आपण घेणार आहोत. इथंच थांबतोय आपण. गुड डे.